चला तर मग आज होता सोमवार, मला जायचं होतं मंदिरामध्ये. तर मी म्हणलं चला लवकर टिफिन करून घ्यावं मुलाबाळांचा. तर भेंडीची भाजी पोळी करून घेतली, त्यांच्यासाठी थोडेसे फुटाणे करून घेतले, फुटाण्याला तिखट मीठ लावून घेतलं आणि दुकानात आली. दुकानातूनच आम्हाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात. तर ते मंदिर नसून असं याच्यावरच आहे, शेतामध्येच आहे, पण खूप छान आहे. आता ह्यांनी गेले धोत्र्याची फुलं तोडायला गेलेत पहा तिथं. तर हेच ते मंदिर आहे बघा. आयनात महाराजांची काहीतरी समाधी होती इथं. तर मला वाटते स्वयंभू मूर्ती आहे काहीतरी त्यांची. तर याची तुम्हाला माहिती नंतर कधीतरी सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आम्ही इथं पूजा वगैरे करून घेतली आणि खरंच हा पावतो बरं महादेव. काही इच्छा वगैरे असेल तर, कारण पहिलेपासूनच आहे इथं हे सगळं. तर आम्ही करून घेतली पूजा वगैरे, तेल वात वगैरे लावून घेतली. नंतर आम्ही आरती पण केली इथं. आम्ही पहिले पण खूप यायचो आणि आताही येतो कधी मलाच येणं नाही झालं तर मीच येत नाही सहसा, कारण लेकरं लहान आहेत ना, त्याच्यामुळे होत नाही येणं जाणं वगैरे. तर यांनी नेहमीच येतात इकडे दरवेळेस पूजा वगैरे करतात. आता तर साफसफाईसुद्धा सुरू केलेली आहे इथं. तर यांना म्हणलं तर ते कागदी फुलं खूप छान दिसत आहेत, माझ्यासाठी घेऊन या म्हणलं. त्यांना एवढंसं एकच फाटा आणा म्हणलं होतं, तर यांनी एवढे मोठे आणले. किती नवल आहे पहा ना, किती प्रेम आहे. जसं की नात्यात वाद होतोच असतो ना, पण तोच संसार टिकून राहतो. आणि ज्यात एक अहंकार सोडून जर माघार घेतो ना, तर तो दुसरं समजून घेऊन माफ करतो. तर तसंच माझा नवरा आहे. तर आम्ही आता इथं घरी आलो, मस्त आता घरी आलो. दम लागला, 3ऱ्या मजल्यावर घर आहे, त्याच्यामुळे 2ऱ्या मजल्यावर थोडंसं आम्ही स्थायिक राहिलो. तर हे असं काही आमचं रुटीन झालं आजचं. तर सोमवारचा दिवस होता, तर चला म्हणलं जाऊ. तर ठीक आहे, बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.